मेडिकल कॉलेजमध्ये असताना फिमेल ओपीडी नावाची एक ओपीडी असायची. त्या ओपीडीमध्ये बायका यायच्या आणि म्हणायच्या, "डॉक्टर काहीतरी करा, छातीत धडधड होतीये. माझा वरचा श्वास वर राहतोय, खालचा श्वास खाली राहतोय, कानातनं वाफा येतायत." आता कळतंय त्यांना मेनोपॉजचा त्रास होता. मेनोपॉज म्हणजे नक्की काय? ते प्रत्येक स्त्रीला अनुभवावं लागतंच का? त्याचे सिम्प्टम्स काय? त्याचा त्रास काय होऊ शकतो? ऐकून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. ह्याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. मेनोपॉज हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो, पण याविषयी अनेक गैरसमज आहेत. सो या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो मॅडम, पहिला प्रश्न तुम्हाला ऑब्व्हियसली हाच येतो की रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर एका बाईची मुलं जन्माला घालायची जी प्रक्रिया असते शरीराची, ती जेव्हा संपते वयानुसार, त्याला आपण सोप्या शब्दामध्ये मेनोपॉज असं म्हणू शकतो. ह्याचा अर्थ काय, की आपलं जे अंडाशय असते त्याच्यामधली अंडी संपून जातात. एक कुठल्याही स्त्रीच्या शरीरामध्ये जे अंडाशय असते त्याच्यामध्ये एक मर्यादित क्रमांकाचे किंवा नंबरचे एग्ज असतात, अंडी असतात. जसं आपण पिरियड्स येतात जातात प्युबर्टीपासनं, तसे तसे ते अंडी संपतात आणि साधारणपणे 40 नंतरची जी उरलेली अंडी असतात ती खूप म्हणजे वेगवेगळ्या हॉर्मोन्सच्या उलाढालीमुळे ती रिलीज होत असतात इरेग्युलरली. त्यावेळेला बहुतेक बायकांना 40 नंतर पिरियड्स इरेग्युलर झालेलं जाणवतं. आणि साधारणपणे ग्लोबली आपण जेव्हा म्हणतो ॲव्हरेज एज जे मेनोपॉजचं आहे ते 52 आहे आणि एशियन कंट्रीजमध्ये थोडंसं लवकर आहे, म्हणजे 47 ते 48 या वयामध्ये एशियन बायकांचं मेनोपॉज होतं. मेनोपॉज बाय डेफिनिशन म्हणजे की 12 महिने सलग पाळी न येणं, ह्या गोष्टीला आपण मेनोपॉज असं म्हणतो. आता ज्या बायकांची पाळी थांबते वेगवेगळ्या कारणांमुळे, सपोज त्या बाईची पाळी 45 वयाच्या आधी थांबली तर आपण त्याला अर्ली मेनोपॉज म्हणतो आणि 40च्याही आधी जर तिची पाळी अशी 12 महिने थांबली तर त्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो, किंवा आता नवीन त्याला शब्द आहे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी, म्हणजे ओव्हरीमधले एग्ज काळापेक्षा लवकर संपून गेले. ओके. सो मॅडम, तुम्ही म्हणलात तसं मग प्रत्येक बाईनुसार तो मेनोपॉजचा वयाचा टप्पा किंवा त्यातला त्रास हा कमी जास्त होतो, आणि जर त्रास असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी काय करायचं? त्रास हे जे आहे हे एक मॉडर्न डेफिनिशन आहे मेनोपॉजचं. आणि हे का महत्वाचं आहे की हे समजून घेणं गरजेचं आहे की आज सिनियर सिटिझन्सची अख्खी गावं आहेत किंवा विलेजेस आहेत किंवा सोसायटी आहेत. 50-60 वर्षापूर्वी असं नसायचं कुठल्याही गावामध्ये, किंवा 1 किंवा 2 आजी किंवा आजोबा असायचे. सगळेच आजी आजोबा नव्हते. तर हे आजचं आपलं जे मॉडर्न लिव्हिंग आहे, मॉडर्न सायन्स आहे, ॲनेस्थेसिया, सर्जरी, अँटिबायोटिक्स, वॅक्सिन्स झाले, त्यामुळे आपलं आयुष्य, आपली जी लेंग्थ आहे ती वाढलेली आहे. साधारण इंडिपेंडन्सच्या वेळेला इंडियामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी बायकांची 35 ते 40 वर्षच होती, पुरुषांची जास्तीत जास्त 45. आज जर कुठलं मूल जन्माला आलं तर त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी 80 वर्ष आहे. ह्याचा अर्थ काय की 50च्या पुढे आजच्या काळामध्ये बायका जवळजवळ 30 वर्ष जगतात. म्हणजे जवळजवळ निम्म आयुष्य तुमचं 50 नंतरच घडत असतं. तर त्रास होणं किंवा न होणं त्या आपण म्हणू शकतो की त्या बाईच्या लाईफस्टाईलवरती अवलंबून असतं. कारण की जी गोष्ट 50व्या वर्षी घडत असते त्याची जी तयारी असते आपल्या शरीरामध्ये ती आपल्या 20s-30s मध्ये होत असते. आणि बरेच वेळा आता जे आपण बोलू पुढे मेनोपॉजमध्ये होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्रास आहेत त्याची जी निर्मिती असते ती आपल्या टीनेज इयर्स आणि 20s मध्येच होत असते. फॉर एक्झाम्पल आपण ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा ठिसूळपणा, फ्रॅक्चर्स होणं, हिप फ्रॅक्चर होणं, खुब्याचं फ्रॅक्चर होणं, हे वयानुसार झालेली गोष्ट आपण ह्याला अरे किती दुर्दैवी झालं, बापरे बिचारीचं खुब्याचं फ्रॅक्चर झालं, त्याचं ऑपरेशन करावं लागलं. पण ऍक्च्युली ही गोष्ट प्रिव्हेंटेबल आहे का? कारण की
त्या हाडांचा जो डेन्सिटी आहे, जी बिल्ड आहे, स्ट्रेंथ आहे, ती तुम्ही टीनेज इयर्समध्ये ज्यावेळेला तुमची हाडं वाढत होती, तेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी कशी होती, तुमचं न्यूट्रिशन कसं होतं, तुम्ही तुमचं लाईफ कसं जगलात, त्याच्यावरती डिपेंडंट आहे की तुमचं हाडं किती स्ट्राँग आहेत आणि त्याच्यामध्ये ठिसूळपणा होण्याची शक्यता किती आहे. बायकांमध्ये स्पेशली जेव्हा मेनोपॉज होतं, तेव्हा इस्ट्रोजनचं लेव्हल कमी होत असतं. कारण काय, अंडाशयामधली अंडी संपत असतात. ते जेव्हा कमी होत असतं, तेव्हा हाडांचा ठिसूळपणा वाढणं किंवा बाकीचे जे सिम्प्टम्स आहेत मेनोपॉजची येणं, हे सगळे गोष्टी घडत असतात. सिम्प्टमॅटॉलॉजी आपण मेनोपॉजची म्हणतो. ती हॉर्मोन्स, इस्ट्रोजन हे हॉर्मोन कमी झाल्यामुळे. ही गोष्ट तुम्ही प्रिव्हेंट करू शकता किंवा अव्हॉइड करू शकता, हे खरं नाहीये. त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास किती होतो, हे तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुमच्या बाकीच्या प्रिपरेशनवरती अवलंबून होतं. ओके. सो मॅडम मग इंट्रोमध्ये तुम्ही काही लक्षणं सांगितलीत, पण तरी स्पेसिफिक लक्षणं काय असतात मेनोपॉजची? आणि तो जो काही ठराविक शारीरिक, मानसिक त्रास आहे, तो मेनोपॉजमुळे होतोय, हे कसं ओळखायचं? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मेनोपॉजमध्ये आपण सिम्प्टम्स किंवा जे लक्षणं असतात ती 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो आणि हे सायंटिफिक कॅटेगरीज आहेत आणि त्याच्या बेसिसवरती बरेचसे स्केल्स वगैरे पण अवेलेबल आहेत. मेनोपॉज रेटिंग स्केल आहे, इंडेक्सेस आहेत, ज्याच्यावरती आपण स्कोरिंग करू शकतो, शोधून काढायला की कुठल्या बाईला त्याच्या मेनोपॉजचा किती तिला इंडिव्हिज्युअली त्रास होतोय. तर पहिला कॅटेगरी आहे फिजिकल सिम्प्टम्स. फिजिकल म्हणजे शरीराशी संबंधित. त्याच्यामध्ये पिरियड्स इरेग्युलर होणं, पिरियड्स थांबणं, पिरियड्सच्या वेळेला त्रास होणं, जास्त रक्तस्राव होणं, कमी रक्तस्राव होणं, मग ब्रेस्ट टेंडरनेस होणं किंवा जॉईंट पेन्स, अंग आखडून आल्यासारखं होणं, लवकर इंजुरीज रिकव्हर न होणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर खूप स्पोर्ट्स पर्सन असलात आणि तुम्हाला लक्षात आलं, अरे आपला गुडघा मुरगळलाय, तो पटकन रिकव्हर होत नाही, जॉईंट्समध्ये इश्यूज येतात. किंवा हॉट फ्लॅशेस हा एक खूप प्रॉमिनंट सिम्प्टम आहे की घाम खूप अचानक गरम वाटतं आणि ढसा घाम येतो, रात्री पण येतो. रात्री घाम आल्यामुळे जागरण होणं, ते म्हणजे त्याच्यामुळे चिडचिड होणं किंवा दिवसाच्या वेळेला झोप येणं, घोरायला लागणं, पोटावरती चरबी वाढणं जी कमी होत नाही, अचानक थंडी खूप वाजून येणं, धडधड होणं छातीमध्ये, हे सगळं आपण फिजिकल सिम्प्टम्समध्ये कॅटेगराईज करतो. काही सिम्प्टम्स असे पण असतात की दात खराब होणं, म्हणजे दातांमध्ये कीड लागणं, गम्स लूज होणं, दात पडणं, आपल्या डोळ्यामध्ये कोरडेपणा येणं, नंबर बदलणं, ऐकायला कमी यायला लागणं, केस गळणं, केसाची टेक्स्चर बदलणं, जास्त ग्रेइंग होणं, डोक्यामध्ये फोड येणं, आपल्या चेहऱ्यावरती लहानपणापासून कदाचित तारुण्य पिटिकांचा प्रकार नसेल आला, पण जसं आपण 40 याच्यामध्ये यायला लागतो, परत फोड यायला लागतात. ह्या गोष्टी घडणं, हे फिजिकल सिम्प्टम्समध्ये येतं. मग आपण सायकोलॉजिकल सिम्प्टम्स म्हणजे डिप्रेशन, एन्झायटी, भीती वाटणं न कारण नसताना, सारखं निगेटिव्ह लूप्स म्हणजे सारखं निगेटिव्ह विचार करणं किंवा दुसऱ्या आजूबाजूच्या व्यक्तींबद्दल निगेटिव्ह विचार येणं. आणि हा काळ एक महत्त्वाचा काळ असा असतो ज्यावेळेला काही सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. फॉर एक्झाम्पल बायपोलर डिसऑर्डर आहे, शिझोफ्रेनिया आहे, काही न्यूरोसायकियाट्रिक प्रॉब्लेम्स आहेत, ते ह्या वेळेला जास्त दिसून येतात. डिप्रेशन आणि सुसाईडचे रिस्क मेनोपॉजच्या वेळेला सिग्निफिकंटली वाढते, एस्पेशली ज्या बायकांमध्ये पूर्वी डिप्रेशनची हिस्ट्री असेल किंवा आत्ता लाईफ सर्कमस्टन्सेस असे असेल ज्याच्यामुळे डिप्रेशन होतं. फॉर एक्झाम्पल, खूप बायका 40 आणि 50मध्ये विडोज होतात किंवा सेपरेशन होतं, डिव्होर्स होतं, मुलं घर सोडून जातात. बरेच वेळेला अशा बायकांना वर्क प्लेसमध्ये पण खूप चॅलेंजेस येतात, इदर मेमरीच्या इश्यूजमुळे किंवा हॉट फ्लॅशेसमुळे किंवा लघवीचा प्रॉब्लेम उद्भवल्यामुळे ते वर्क प्लेस त्यांना सोडावी लागते किंवा पिरियड्स खूप हेवे. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट होती, ती म्हणाली की मॅडम माझे पिरियड्स इतके हेवेत, मी डायपर घालून जाते आणि मग त्याच्यामुळे होणारा जो अनिमिया असतो त्याच्यामुळे तिला तिचं काम करता येईना, शेवटी तिला काम सोडावं लागलं. तर त्याच्यामुळे होणारे जे फायनान्शियल चॅलेंजेस असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या डिप्रेशनला वाढवतात. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा हे लाईफ चॅलेंजेस येतात तेव्हा डिप्रेशनचं इन्सिडेंट 70% पर्यंत वाढू शकतं मेनोपॉजच्या बायकांमध्ये आणि त्यामुळे सुसाईडची रिस्क वाढते. तर हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. प्लस मेनोपॉजच्या वेळेला जी चिडचिड होते, राग होतो, रिझेंटमेंट तयार होते, त्या गोष्टींचा पण ब्लड प्रेशर, डायबिटीस या गोष्टींवरती दुष्परिणाम होत असतो आणि मेंटल हेल्थ डिटिरिएट झाल्यामुळे, झोप नीट न लागल्यामुळे, झोपेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ब्रेन सेल्सवरती आणि पुढे जाऊन अल्झायमर्स किंवा डिमेन्शियाचं रिस्क वाढणं, या गोष्टी घडत असतात. आणि मग लास्ट कॅटेगरी आपण ज्याला म्हणतो ती जेनेटल्स, म्हणजे लघवीची जागा आणि योनिमार्गाची जागा.
तिथेही इस्ट्रोजनचे रिसेप्टर्स असतात. ते इस्ट्रोजन कमी पडल्यामुळे तिथे ड्रायनेस होणं, खूप दुखणं, लघवी करताना आगाग होणं, सारखं आपल्याला इन्फेक्शन आहे असं वाटणं, सेक्स करताना खूप दुखणं किंवा ऑर्गॅझम जे पूर्वी इझिली येत होतं ते आता येत नाही किंवा अराउज होत नाही. तिथे लुब्रिकेशन येत नाही, ओलेपणा येत नाही सेक्स करताना. त्यामुळे सुद्धा सेक्स करताना भांडणं होऊ शकतात, तणतण होऊ शकते, चिडचिड होऊ शकते, इरिटेशन वाढू शकतं. तर ह्या गोष्टी काही बायकांना तर आपण फिकल इन्कॉन्टिनन्स पण होतं, की आता संडासाची जागा पण घट्ट धरता येत नाही. पेल्विक फ्लोअर मसल्स वीक होतात. आपल्या शरीराचे मसल्स पूर्वी जे आपण व्यायाम करायचो त्याच्याने आपलं शरीर इझिली रिस्पॉन्ड होत होतं. ते आता रिस्पॉन्ड करत नाही. आपले मसल्स वीक व्हायला लागतात. पडायचे चान्सेस जास्त असतात. पडल्यामुळे फ्रॅक्चर्स व्हायचे चान्सेस जास्त असतात. हा सगळा जो रेंज आहे सिम्प्टम्सचा, हा फक्त एजिंगशी रिलेटेड नाही, तर स्पेसिफिकली मेनोपॉजशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या शरीरामधले इस्ट्रोजन हे हॉर्मोन पर्टिक्युलरली कमी झाल्यामुळे आहे. तर कसं ओळखायचं की हे मेनोपॉजच आहे का दुसरं काही आहे? तर काही कॉमन इलनेसेस जे मेनोपॉज बरोबर ओव्हरलॅप करतात म्हणजे थायरॉइड प्रॉब्लेम्स. थायरॉइडशी रिलेटेड खूप थकायला वाटणं, थंडी वाजणं, अचानक धडधड होणं, पिरियड्स इरेग्युलर होणं. थायरॉइडचे प्रॉब्लेम्स बऱ्याच वेळा मेनोपॉजच्या बरोबर ओव्हरलॅप होतात. तसंच डायबिटीज. ज्या बायकांना डायबिटीज असतं, डायबिटीजचे सिम्प्टम्स असतात. अचानक घाम येणं, थरथरायला वाटणं, धडधड होणं, वीक वाटणं, एनर्जी संपून जाणं, लघवीला प्रॉब्लेम होणं, सारखं लघवीला इन्फेक्शन्स होणं. जेव्हा डायबिटीस नीट कंट्रोल्ड नसतो तेव्हा हे सिम्प्टम्स होतात आणि ते मेनोपॉजच्या सिम्प्टम्स बरोबर ओव्हरलॅप करतात. त्यातून अनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण खूप कमी होणं, हे पण ओव्हरलॅप करतं. एक तर मेनोपॉजचं त्याचं कारणही असतं. खूप हेवी पिरियड झाल्यामुळे पण अनिमिया होत असतो आणि अनिमिया झाल्यामुळे खूप घाम येणं, इन्फेक्शन्स परत होणं, खूप थकायला होणं, डिप्रेशन येणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सेक्समध्ये उत्सुकता किंवा इंटरेस्ट कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी फक्त अनिमियामुळे पण घडू शकतात. तर हे सगळे जे ओव्हरलॅपिंग सिम्प्टम्स आहेत ते मेनोपॉजशी रिलेटेड आहेत आणि त्या गोष्टी करेक्ट करणं आणि मग मेनोपॉज रेटिंग स्केल किंवा कुठल्यातरी अशा स्कोरिंग सिस्टमनी ओळखून घेणं, की बाबा हे सिम्प्टम्स आहेत ते किती एक्सटेंट आहे. कारण की बहुतेक बायका काय करतात ते डिस्काउंट करतात स्वतःला. नाही, नाही. असतंच होतंच आता वयाप्रमाणे. कुठे पुढे एनर्जी नाही राहत एवढी. आता कुठे शक्य आहे सगळं करणं. म्हणजे अगदी 45 वर्षाची बाईसुद्धा अशी म्हाताऱ्या बाईसारखी बोलायला लागते. तर गरज नाहीये त्याची. हे सिम्प्टम्स इव्हॅल्युएट करणं आणि एक्सप्लोर करणं आणि ते मॅनेज करणं ॲक्चुअली आजच्या काळामध्ये खूप सोपं आहे. ओके. खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंत मॅडम तुम्ही. म्हणजे आपण मेनोपॉज आणि त्याच्यानंतरचा सेक्स लाईफ हा सेपरेट टॉपिक करणार आहोत. पण तरी एक जाता की मेनोपॉज नंतर बायकांची कामेच्छा, सेक्स डिझायर कमी होते. यात खरंच तथ्य आहे? तथ्य आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी जशा मी समजावून सांगितल्या, की तुम्ही जेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला चांगलं फील होत नाही, तर तुम्ही सेक्स का एक्सप्लोर कराल? सेक्शुअल डिझायर ही इतकी डेलिकेट, सुंदर, अशी हलकी-फुलकी फीलिंग आहे. त्याच्यामध्ये एक एक्साइटमेंट आहे, एक जॉय आहे, क्युरिओसिटी आहे. जेव्हा तुम्ही डिप्रेस्ड असतात, अंग दुखत असतं, तुम्ही थकलेला असतात, पुढचा पिरियड कधी येणार आहे, माझं बेड भिजणार आहे का, माझे कपडे खराब होणार आहेत का, लघवी का, या सगळ्या काळजींमध्ये आणि त्यातून जर तुम्ही फायनान्शियली डिप्रेस्ड असतात एका नवीन रिलेशनशिप तिथे चिडचिड असली तर तुम्हाला डिझायर होणारच नाही. त्या उलट असं पण असतं की ह्या वेळेला एक रिलेटिव्ह हॉर्मोन जे बॅलन्स असतं ते बदललेलं असतं. तर काही बायका असे पण एक्सपिरियन्स करतात की एक फ्रीडम आहे. पिरियड्स बंद झालेत म्हणजे प्रेग्नन्सीचं रिस्क नाहीये. मुलं घर सोडून गेले म्हणजे आता नवीन आपण रिलेशनशिप एक्सप्लोर करू शकतो. तोच पार्टनर किंवा नवीन पार्टनर एक एक्साइटमेंट आहे. त्या एक्साइटमेंटमुळे डिझायर वाढू पण शकते आणि त्याला सपोर्टिव्ह काही आपले हॉर्मोन्स पण असतात. सो मॅडम हे सगळं बायकांशी रिलेटेड हा विषय आहे. तर मग पुरुषांनी त्याबद्दल ओळखण्याचं, माहिती करून घेण्याचं काय कारण आहे मेनोपॉजबद्दल? ॲक्चुअली पुरुषांनी ओळखणं गरजेचं आहे कारण त्यांचं सगळं आयुष्य बायकांच्या भोवतीच घडत असतं. बाई कुठल्याही फॅमिलीचं सेंटर असते. किचन तिच्या हातात असतं. तुमचं रोजचं खाणं-पिणं, कुठला एक्सपिरियन्स, कुठलं जॉयफुल, कुठलाही सण, सगळं कुठल्या बाईच्या शिवाय घडतं का? ते पण घरातली जी सीनियर बाई असते तिच्याशिवाय काय घडत असतं? करेक्ट. पण त्या बाईची जी हेल्थ असते, ती जर डिटेरिएट झाली, तर पूर्ण घर उद्ध्वस्त होतं. आज 40शी 50शीची माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, हार्ट अटॅकने जेव्हा एक बाई दगावते, तर तो जो ट्रॉमा असतो, त्या फॅमिलीला सहन करणं किती कठीण असतं, हे मी प्रत्यक्ष बघते. ते जे नुसतं हे नाही की ती किचन सांभाळते, पण ती एक अँकर असते सगळ्यांच्या इमोशनल वेलबिंगसाठी,
सगळ्यांच्या हेल्थी इटिंग, हेल्थी लिव्हिंग, रिमाइंडर्स, ती जर काम करत असली तर त्याचा फायनान्शियल सपोर्ट असतो, हे सगळं निघून जातं. तर त्या मेनोपॉज जर्नीमध्ये त्या बाईला किती आपण सपोर्ट करू शकतो, हा जो पुरुषाचा रोल असतो हा असतोच असतो. हे ओळखून घेणं की हा जो एक आहे हा फेज आहे, हे तिचं कॅरेक्टर नव्हे, हे तिला काहीतरी तिच्या हॉर्मोन्समुळे, तिच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमुळे तिला चॅलेंजेस फेस करावे लागतात. तर आपण ही गोष्ट कशी सपोर्ट करू शकतो, हे शिकणं पुरुषांना खूप गरजेचं आहे. कारण की ती जी इमोशनल स्टेबिलिटी आहे, जेव्हा मी माझ्या पेशंट्समध्ये बघते की जेव्हा जेव्हा बायकांना ती इमोशनल स्टेबिलिटी आणि सपोर्ट मिळते, तेव्हा तेव्हा त्यांची हेल्थ खूप क्विकली इम्प्रूव्ह होते. त्यांना हे सिम्पटम्सपासून त्रास कमी होतो आणि ह्या चॅलेंजेसला ते खूप इझिली फेस करू शकतात. त्यातून पुरुषांनाही काही चॅलेंजेस होत असतात ह्या वयात. 40मध्ये 50मध्ये पुरुषांची जी सेक्शुअल हेल्थ असते ती डिटेरिएट व्हायला लागते. इरेक्शन प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग पुरुषांना सुद्धा डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर ह्या गोष्टी घडत असतात. त्याचे जे मेडिकेशन्स असतात त्याचे साईड इफेक्ट्स असतात. तर मग कपल्स ह्या फेजमध्ये जात असताना मेनोपॉज आणि एक टर्म आपण जे पुरुषांसाठी वापरतो अँड्रोपॉज, ह्या गोष्टींमुळे तुमचं सेक्स लाईफ पण तुम्हाला नॅव्हिगेट करावं लागतं. न की जस्ट फिजिकल हेल्थ. हो, तुम्ही एकत्र एक्सरसाइज करता, तुम्ही एकमेकांच्या हेल्थ गोल्समध्ये एकमेकांना कसं सपोर्ट करता, तुमच्या लाईफ गोल्समध्ये, फायनान्शियल गोल्समध्ये, करिअरमध्ये कसं एकमेकांना सपोर्ट करता, तुमच्या लॉन्जेव्हिटीमध्ये. म्हणजे आता आपण अजून 30 वर्ष 80 पर्यंत जगणार आहोत, तर आपण ह्याचा विचार केलाय का? आपल्याला कुठल्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये हे 30 वर्ष काढायचे आहेत? तुमच्याकडे चॉईस आहे. एक डायरेक्शन अशी आहे की तुम्ही आयुष्यभर रांगेत उभे राहा डॉक्टरांच्या कॅबिनच्या बाहेर. डॉक्टरांच्या कॅबिनच्या बाहेर किंवा हॉस्पिटलच्या बाहेर. एक रांग लावूनच आहात तुम्ही. तुमची नेक्स्ट अँजिओप्लास्टी, सर्जरी, याव-त्याव चालूच आहे. किंवा तुम्ही एकमेकांना हेल्थ जर्नीमध्ये सपोर्ट करा आणि असं आयुष्य जगा, ज्याच्यामध्ये तुम्ही जग फिरू शकता, तुमचे हॉबीज एंटरटेन करू शकता. तुम्हाला जे बिझनेस रन करायचे, तुम्ही एक नवीन इनिंग्स काढायचे, त्याच्यामध्ये तुम्ही एंगेज होऊ शकता. तुमची इंटेलेक्च्युअल एबिलिटी, तुमचा मेंदू शार्प ठेवू शकता. हे तुम्ही चूज करू शकता तुमच्या दोघांसाठी. एकमेकांच्या सपोर्टच्या शिवाय हेल्थ गोल्स, करिअर गोल्स, फायनान्स गोल्स अचीव्ह करणं एका व्यक्तीला खूप कठीण जातं. तर मेनोपॉज आणि अँड्रोपॉज ही एक पासिंग फेज आहे. कारण काय, आपण जास्त जगतोय. 21व्या शतकातलं आपलं जे आयुष्य आहे, ते ह्या गोष्टींना घेऊनच पुढे आपल्याला जायचं आहे. हे जर आपण लवकरात लवकर ॲक्सेप्ट केलं, तर पण ह्या गोष्टी, या प्रॉब्लेम्सला एक प्रॉब्लेम म्हणून न बघता एक गिफ्ट म्हणून बघून आपण त्याच्यावरती डेव्हलप करू शकतो, आपलं लाईफ डिझाइन करू शकतो. वाह! तुम्ही अगदी महत्त्वाचं सांगितलंत, की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे आणि ते लाईफ जेव्हा मोठं आहे, तेव्हा त्यात क्वालिटी ॲड करायची असेल, तर मेनोपॉजकडे पॉझिटिव्हपणे, सकारात्मकपणे बघणं फक्त बाईंनी नाही तर पुरुषांनीही खूप आवश्यक आहे आणि ते जर तसं बघितलं, तर सेक्स लाईफही खूप जास्ती एन्जॉयबल हे होऊ शकतं. ते कसं होऊ शकतं, तर याविषयी आपण एक स्वतंत्र एपिसोड करणार आहे. सो तोही आम्ही लवकरच घेऊन येतोय. बाकी या आधीचेही एपिसोड ऐकायचे राहिले असतील, तर नक्की ऐका. व्ही फॉर व्हजायना हा आपला पॉडकास्ट निलिमा देशपांडे डॉक्टर यांच्या यूट्यूब चॅनलवर तर आहेच, पण याशिवाय स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक या सगळ्या ॲप्सवर तो मोफत ऐकायला उपलब्ध आहे. पॉडकास्ट नक्की ऐका आमचा. त्याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.